Ram Krishna
सकल मंगल
आता बंधू साधू संचलन करू दे हरीचे नाम विठ्ठल नाम उच्चार
यावर भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवेला आहे. ज्ञानियांचे राजयोग्यांचे माऊली साधकांचे महिमा वैष्णवांचे मुकुटमणी संतांचे अग्रगण्य इत्यादी अनेक विशेषणांनी युक्त असणारे कैवल्य सम्राटचे चक्रवर्ती ज्ञानोबा यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. कीर्तन सेवा अखंड हरिनाम सप्ताह के निमित्त आहे. इथं जमलेल्या सर्व भाविक भक्त मंडळींना पाहुणे मंडळींना जरी परिचित असेल तरी वक्ता नाताना सांगणं माझं अद्य कर्तव्य ठरतं. आमच्या पंढरपूरचं एक मृदंग क्षेत्रातील वैभव तालमनी ज्यांना पदवी मिळालेली होती आणि संप्रदायाने ती दिलेली होती, स्वतःला दिली नव्हती, संप्रदायाने दिलेली होती. अशी आमची श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आम्ही ज्यांना आदराने अण्णा म्हणायचो श्री हरिभक्तीपरायण भरदास अण्णा महाराज ढवळीकर यांच्या पुण्यतिथीचे प्रित्यर्थ सर्व फळाच्या वतीने ढवळीकर महाराज फळावरची सर्व भाविक भक्त मंडळी वारकरी मंडळी यांच्या वतीने आमचे परममित्र परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण रामदास महाराज श्री हरिभक्तीपरायण आमचे देवीदास महाराज यांनी सर्व भाविकांच्या वतीने दिलेले निमंत्रण त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ श्री हरिभक्तीपरायण आदरणीय तुकाराम महाराज चौरे विद्यार्थी ज्यांच्या संस्थेतले जसे श्री हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज श्री हरिभक्तीपरायण जरांगीर महाराज आमचे श्री हरिभक्तीपरायण सुधार महाराज हे सगळे आमचे मित्र मंडळी महाराज मंडळी समोर बसलेली सगळी वारकरी मंडळी श्रोते मंडळी सर्वांना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल. पुण्यतिथी ही कोणाची साजरी केली जात नाही. ज्यांनी जीवनामध्ये पुण्य संपादन केलं अशी व्यक्ती ज्या तिथीला ध्येय ठेवते ती तिथी सुद्धा पुण्यवान होते. म्हणून पुण्यतिथी पुण्यवानाची पुण्यतिथी साजरी केली जाते. पापवानाची कुणी पाप तिथी सुद्धा घालत नाही. माझ्याकडे तर कुणी अजून आलं नाही सुधारणाचं. लबडे महाराज म्हटलं हो त्या आमच्या वडिलांनी करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिले, गटारात पडून मेले, त्यांची पाप तिथी घालायची तुमची तारीख नाही. अजून नाही कुणी आलं. पापवानाची पाप तिथी केली जात नाही पण पुण्यवानाची पुण्यतिथी केली जाते. पुण्यतिथी अण्णांनी जीवनामध्ये पुण्य संपादन केलं म्हणून त्यांची पुण्यतिथी आहेच. पण मी दुसरा एक भाव सांगेन, पुण्यवानाची पुण्यतिथी साजरी केली जाते पण अण्णांनी अनेक विद्यार्थी अनेक समाज पुण्य मार्गावर लावला म्हणून त्यांची पुण्यतिथी. असा पुण्यतिथीचा सोहळा आहे. परोपकार करणाऱ्यांच्या यादीमध्ये परोपकार करणाऱ्यांच्या यादीमध्ये संतांचा अग्रक्रम आहे. तसं तर कुठं 7 सांगितले तर कुठं 5 सांगितले. परोपकार करणाऱ्यांच्या यादीमध्ये रविचंद्र घना प्रक्षा नदी गावस्य सज्जना इथं 7 सांगितले, कुठं 5 सांगितले. तुलसीदासजीने 5 सांगितले. संत बिट पसरिता गिरिधरणी बरहित लागी अहिनके करणी संत बिट पसरिता गिरिधरणी 5 सांगितले. मोजले पृथ्वी, नदी, पर्वत, वृक्ष आणि संतांचा अग्रक्रम आहे. पृथ्वी काय काय म्हणतील, पृथ्वीचे काय उपकार आहे. पृथ्वीचे चालता चालता एखाद्याला लात लागू दे, लात लागली तर ते बाहेर मागा चालते लाल डोळे काय डोळे गेले दिसत नाही. माणसं तुम्हाला चालत
देवाची लाग माणसाला लागली तर माणसं एवढे वैतागतात. आपलं जेवढं वय आहे तेवढे वर्ष आपण जोडे घालून पृथ्वी तुडवली, पण एकही दिवस पृथ्वी रागावली नाही. रागावली तर सहन करणं धरणं हे पृथ्वीच आहे. पृथ्वी, नदी, नदीचे काय उपकार? नदी जिथून उगम पावली तिथं पासून ते समुद्रात जाईपर्यंत हेडी तपापदा ओखे तेरीचे पाद समुद्र जाया गंगेचे जैसे. जिथून उगम पावली तिथून समुद्रात जाईपर्यंत नदी काठच्या सर्व झाडांना पाणी देऊन फलीभूत करते, तहानेल्याची तृषा निवृत्त करते, स्नान करण्याचं पाप घालवते. म्हणजे एवढे उपकार नदी करते. पृथ्वी, नदी, तिसरा मी सांगितलं काय? पर्वत. काय काय म्हणजे ते डोंगर टेकड्या, त्यांचे काय उपकार आहे? काय उपकार आहे? जेवढ्या नद्या असतील ह्या अमृता समान सर्व नद्या आहेत, ह्या सर्व नद्यांचं उगम स्थानच पर्वत आहे. सर्व नद्यांचं पृथ्वी, नदी, पर्वत, वृक्ष. वृक्षाचे काय उपकार? उन्हाळ्याचे दिवस असावे, आता ही सगळी संस्थेतली विद्यार्थी मंडळी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सुट्ट्या लागल्या, मार्च एप्रिल मध्ये वार्षिक परीक्षा झाली, गावाकडे काय गेले की मग बॅट बॉल, विटी दांडू, लुडो हे सगळे खेळ खेळतात. मग एखाद्या आंब्याच्या झाडाखाली खेळता खेळता बसली. चैत्र वैशाख महिना एप्रिल मे झाडाला आंबे लागलेले होते. एखादं पाहिलं त्याचं लक्ष गेलं ते मला पाडाला लागला आंबा. मला ते कानावर लागतं, ह्याच्या तोंडाला पाणी सुद्धा दिगत नाही बसलं. त्याने इकडं तिकडं बघितलं आणि दगड घेतला, दगड घेतला फेकला त्या आंब्याच्या दिशेने. मी म्हणतो पाणी घालणाऱ्याला झाड आंबे देत आणि दगड मारणाऱ्याला काय देत? झोपले काय तुमचे? आंबेच देत. तस जैसा आमका पेट, ऐकताय ना? जैसा आमका पेट वैसा संत का है, नीचे से मारे पत्थर तो ऊपर से फळ दे. दगड मारणाऱ्याला सुद्धा दोन चार कैऱ्या देणं हा जसा आंब्याच्या झाडाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संतांचा स्वभाव आहे. येथे उपकार उपकार्यावर उपकार, काही काही उपकार्यावर अपकार करतात, काही काही अपकार्यावर उपकार करतात आणि काही अपकार्यावर अपकार करतात. चार मुद्दे लक्षात राहतात. ऐकले? काही काही उपकार्यावरच उपकार करतात. उपकार्यावर उपकार. यांना जर तंबाखूचा उपकार केला तर हे त्याला चुन्याचा करत. उपकार्यावर उपकार. वाढवू नका. हेलो, विको कमी कर थोड़ा. हेलो, आवाज नाही विको. हेलो हेलो, हे
उपकार्यावर उपकार, काही काही उपकार्यावर अपकार करतात. ज्यांनी आपल्यावर उपकार केले, थोडा गेन वाढवून गेन काही बराच काय सांगतो तू कीर्तन उपकार्यावर उपकार पाहिजे, काही काही उपकार्यावर अपकार करतात. ही जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायचे. उपकार्यावर अपकार. साधू महात्मा होता, ध्यान लावून बसले, एक उंदीर आला. ते उंदीर यांनी ध्यान लावलेलं उंदीर आला, इकडून तिकडं तिकडून इकडं त्यांचं ध्यान मोडलं. साधून पाहिलं तर उंदीर इकडं तिकडं पळतोय, घाबरलाय. काय झालं रे, काय झालं रे म्हटल्यावर ते म्हटलं बोका लागलाय मागं, बोका लागलाय. कमंडलूतलं पाणी घेतला, मूषको तो मार्जावर टाकलं पाणी, त्याच्या अंगावर पाणी टाकलं तर ते उंदराचा बोका केला. उंदराचा बोका, पहिला बोका तर निघूनच गेला. बोका कालांतराने बोका झाला. आता काय झालं, आता कुत्र लागलंय मागं, पुन्हा पाणी घेतलं, पुन्हा टाकला, पुन्हा कुत्रा केला. कालांतराने ते कुत्रच लटलट कापत आलं. आता काय झालं, वाघ लागलाय मागं, वाघ मागं लागलाय म्हटल्यावर पुन्हा पाणी घेतलं, टाकलं अंगावर. तुम्ही व्याघ्र, पुन्हा त्याचा वाघ केला. या वाघाने डरकाळी फोडली, वाघाने ते मागच्या वाघाने पाहिलं आणि आपलंच आहे. पण या वाघ, ते वाघ निघून गेला, पण या वाघाने विचार केला. कोणत्या वाघाने, हे उंदराचा बोका, बोक्याचा कुत्रा, कुत्र्याचा वाघ झाला. या वाघाने विचार केला, आपल्याला जगात कुणाकडून भीती नाही, कुणाकडूनच नाही. हा, पण एकाकडून भीती, ज्यानं कुत्र्याचा, ज्यानं तो उंदराचा बोका, बोक्याचा कुत्रा, कुत्र्याचा वाघ केला, त्याच्या मनात आलं तर ते काही करेल. आपल्याला जर निर्भय जगायचं असेल, उपाय एकच आहे, त्या साधूच्या नरडीचा बोट घेणे. बघा जात कशी येते. एवढे उपकार केले साधूनं, तरी त्याच्या नरडीचा बोट घ्यायला निघाला. साधूच्या लक्षात आलं हे काय यायला नाही. साधूने ओळखलं, वाघा तो का दक्षाने द्यायला येत नाही मला. मग पुन्हा कमंडलूतलं पाणी घेतलं, आता फेकला अंगावर. तो मूषको पुन्हा त्या वाघाचा उंदीर केला. मला याच्यातून हे सांगायचंय, ज्यानं उंदराचा बोका केला, बोक्याचा कुत्रा केला, कुत्र्याचा वाघ केला, त्याच्या नरडीचा बोट घ्यायला निघाला नाही. म्हणजे उपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार करत. ते उपकार्यावर अपकार करतात. तसे काही काही उपकार्यावर अपकार करतात. उपकार्यावर काही काही अपकार्यावर अपकार करतात. याला का त्याची गंज पेटवली, हे त्याचा गोठा पेटवतो. अपकार्यावर अपकार. पण साधू संत महात्मे मात्र जरी समाजाने अपकार केले, तरी संत महात्मे त्यांच्यावर उपकारच करतात. उपकार केले, उपकार
करणार नाही, वडील करणार नाही, एवढे उपकार संतांनी आपल्यावर केले. म्हणून हा उत्सव अण्णांची पुण्यतिथी तर आहेच, पण या उत्सवामध्ये 3 गोष्टी आणखी कोणत्या? 3 पत्रिका वाचा म्हणजे लक्षात येईल. 3 गोष्टी कोणत्या? ज्ञानिक ज्यांचा अभंग मी घेतलाय, ज्ञान्यांचे राजीवज्ञांचे माऊली, साधकांचे मायबाप, वैष्णवांचे मुकुटमणी, संतांचे अग्रगण्य, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळा. हे सध्याचं वर्ष ते आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा चालू आहे. आणि श्री संत शिरोमणी नामदेव यांचं षष्टशतकोत्तर अमृत महोत्सवी समाधी 16 वर्ष सध्याचं हे चालू आहे. म्हणजे किती गोष्टी एकत्रित आल्या. आणि हा फळ काही सामान्य नाही. श्री गुरु भगवंत महाराज, श्री गुरु जनार्दन महाराज यांच्या आशीर्वादाने या फळाची परंपरा सुरू आहे. हे काही काल महाराज झाले तिथून पुढे सुरू झाला असं नाही. जुनाट हे माझी सेवा, ही सेवा जुनाट आहे. आणि हा ठेवा साध्य करण्यासाठी ह्या पूर्वजांनी जीव दिले. जीव देवन्या जीव वडिली साधेला हा ठाव. वाद वडिलांनी हा ठेवा. आज गुलाबजामुन खायला भेटलेला आम्ही तर खाल्ले नाही. सगळ्या उशिरा मीच उठलोय आज बघते. म्हणजे एवढा आग्रह करून ते वाढायला पुन्हा चढावडीनं वाढायला. मी आपला आधी बोलत बसलो सगळ्याचे झालं जेवण. काय पंगत बघा ना तुम्ही. आज हे अन्नदाते सुद्धा किती भाग्यवान आहे की त्यांना अशा पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी अन्नदान करायला भेटते. सोपं नाही. पहिली गोष्ट वृत्तीच होत नाही. आणि ज्यांना होते त्यांनी समजायचं आपल्यावर पांडुरंगाची काहीतरी कृपा आहे, त्याशिवाय होत नाही. आज बघितलं ना तुम्ही कोशिंबीर काय, गुलाबजामुन काय, ते भात राईस म्हणतात, दालचा राईस, पुन्हा ती भाजी काय, वरण काय, पात्र कमी पडली. एवढे पदार्थ भजे भजे राहिलेच की. म्हणजे सुरुवातच सत्याची अशी आहे. आता शेवट कसा परत. म्हणजे सुरुवातीपासूनच आम्ही विनोदाने म्हणत असतो महाराष्ट्रातली कोणती दिंडी भजन एकच आहे. ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम, संध्याकाळी नाही दुपारीच खाते ना. म्हणजे ही पुण्य आपली नाही, ज्ञानोबा तुकोबारायांची. ही पत्रिका वाचली. नाश्ता आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे. अन्नदानाला कमीच नाही. आणि आज पहिलंच आहे की पहिलाच दिवस आहे सत्याचा. पण वाटत नाही की सत्याचा पहिला दिवस आहे. असं वाटते 4था 5वा दिवस आहे. बघा तुम्ही भक्तिमती माता काय, पुरुष वर्ग काय,
म्हणजे एवढ्या बहुसंख्येने आमच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी साधक मंडळी काय सुरुवात जोरात झाली, शेवट ह्याच्यापेक्षा जोरात होणार आहे. आणि सगळे वाजवणारे म्हणणारे एक एकाहून बरे हे सगळे ही येतात कशासाठी? अण्णांनी जीवनामध्ये पुण्य संपादन केलं आणि परोपकार केला. परोपकार, गरीब विद्यार्थी असो नाही तर श्रीमंत असो, श्रीमंताला 5 बोल द्यायचे, गरीबाला 1 द्यायचं, असं केलं कधी? कधीच नाही. उलट ज्याचे जशी बोलत बाकीच्या मंडळीचा नियम असतो, रोज 1च बोल का भांडवल संपल्यावर पुन्हा काहीतरी म्हणून महिनाभर होईल. पण अण्णांचं तसं नव्हतं. ज्याचे जसा हात असेल, ज्या पद्धतीने बोल बसवलं त्या पद्धतीने अण्णा बोल देत राहायचे, बोल देत राहायचे. परोपकार केला. बोगस नाही त्यांची पुण्यतिथी. पुण्यतिथीचा एवढा मोठा सोहळा होता, एवढा मोठा सोहळा होता. त्यांनी परोपकार केला. म्हणून माग कीर्ती मारायचं तर प्रत्येकाला आहेच, मारावी परी कीर्ती रूपी उरावी. कमीत कमी माणूस मेल्यावर 10-15 वर्ष तरी जिवंत राहायला पाहिजे. काय काय म्हणते तुम्ही शुद्धीवर आहे ना, शुद्धीवर राहूनच बोलायला. मेल्यावर कमीत कमी 10-15 वर्ष जिवंत राहायला पाहिजे. म्हणजे जरी शरीराने गेला तरी लोक म्हणले पाहिजे नाही त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, आठवण आल्याशिवाय राहत नाही. अण्णांच्या पुण्यतिथीचा सोहळा आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दलच बोलणार आहे. काय वारकरी संप्रदायामध्ये अशी काहीची घराणे मग गायन क्षेत्रात असतील, काही मृदंग क्षेत्रात असतील, काही कीर्तन क्षेत्रात असतील, काही विद्वत्ता क्षेत्रात असतील, हे घराणे प्रसिद्ध आहे. तसं पंढरपुरामध्ये भजन म्हटलं की अमुक घराणे, विद्वत्ता म्हटलं की अमुक घराणे, तसं मृदंग म्हटलं की आमच्या भर परंपरेमध्ये अग्रक्रमाने नाव कोणाचं येत असं तर परमपूज्य नाहीतर आळंदीलाच फक्त मृदंग शिकवला जायचा, गुरुवारी परमपूज्य वैद्यबाबा. आणि त्याच्या अगोदर येतं मठात परमपूज्य गणपत महाराज सातपुते, आमची चुलती त्यांच्याकडे शिकली. गणपत महाराज सातपुते मृदंग शिकवायचे. पण आमच्या फळ परंपरेमध्ये कोणी मृदंग शिकवायला नव्हतं, वाजवायला कोणी नव्हतं. पांडुरंगालाच काळजी वाटली असते. कीर्तन म्हटल्यावर लावणी मृदंग, नंतर मी नाही रामेश्वर आधी पकवास आहे. लावणी मृदंग श्रुती तालवच, मग शिव ब्रह्मरस आवडी. पांडुरंगालाच वाटलं असं बाबा फळ परंपरेमध्ये कुणीतरी झालं पाहिजे आमच्या खडकरी मंडळीमध्ये. म्हणून माझ्या पाहिल्यातल्या अण्णा ज्येष्ठ आहेत, आमच्या आदरणीय तुकाराम महाराजही वाचवलं. आता एवढं वय झाले तरी सुद्धा बघायचे तुमचं कौतुक करायला म्हणजे एवढी सेवा अण्णांनी तर शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. शेवटच्या क्षणापर्यंत कोणताही विद्यार्थी येऊ दे, थोडं ऐकायला कमी येत होते तेवढं, पण पक्वाच ऐकायला येत होता. काय विचार होती कोणाच बोल चुकला. मी एकदा पत्रिका द्यायला तुम्ही इथं प्रॅक्टिस करत होता, एक जण आणि यांचं जे देवघर आहे तिथे, आणि अण्णा खोलीत बसले ते चक्रधार मुकडा काहीतरी वाजवत होता, ते वाजवत होता चुकलं. मी पत्रिका देता देता गडबडीने उठली, गडबडीने उठली आणि त्याच्याला असं शिकवलं आहे ते म्हटलं बोललेला ऐकू जात नाही, अण्णाला वाजवलेलं बरं जात आहे. जन्मभर ते केलंय ना, जन्मभर. तालमणी ताल सम्राट ही पदवी अण्णांना होती. कोणी कितव्या मात्र्यातून धरू द्या काय आणि कितव्या मात्र्यातून म्हणू द्या, कसंही म्हणू द्या, अण्णा वाजवणार म्हणजे वाजवणारच. आम्ही आमच्या आजोबांचा अमृत महोत्सवी सोहळा ठेवला 2007ची घटना. देवीदास महाराजही होते ते, अण्णा ते जवळजवळच बसले. गुरुवारी ढोक महाराजांचं कीर्तन होतं, सगळी भडकरी मंडळी वारकरी मंडळी मोठा सोहळा होता. आणि मग गुरुवारी ढोक महाराज म्हटले
अण्णा शेवट वाजवता गायचा. अण्णा म्हटले वाजवतो. अंगठ्या काढल्या, मी नाही काढत. अण्णाने अंगठ्या काढल्याने आपले जॉकेट मध्ये ठेवले आणि बसले वाजवले. चाल म्हणत होते, अण्णांनी त्या तालातून वाजवलं. ते टाळ एकीकडं, म्हणणारा एकीकडं. अण्णा जागेवरच होते. ताल म्हणे ही पदवी अण्णांना सांभाळत. हैदराबादला एकदा आमच्या हातोड्या कीर्तन भांडे महाराजांचं आणि मला थोडं फार येते दागिला सरपटे. मग आम्ही हैदराबादला गेलो ईसामिया बाजार. तिथे एकदा वैकुंठवासी निवृत्तीदादा महाराज हांडे यांनी तिथल्या हैदराबादचे सत्य होतात ना असे ईसामिया बाजार, रामंतापूर, हे सगळे बिर्ला मंदिर, त्यांनी काय केलं एकदा सगळे एकत्र मीटिंग घेतली. मोठा सप्ताह ठेवला. वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकर, टिंबुकर महाराज, आमचे आजोबाई, सगळी मंडळी तिथं सप्ताह. आणि त्यावेळेला अण्णा तिथं वाजवायला लोक ते म्हणणाऱ्याकडे कोणी पाहत नव्हतं, अण्णांकडेच पाहायचं. मी भरपूर मृदंगाचार्य बघितले, पण अण्णांची जी वाजवत असताना त्या बोलानुसार लपक होती ती अजून नाही पाहिजे. जसा आवाज असेल ज्या पद्धतीने त्या पद्धतीने त्यांची लपक म्हणत असताना वैकुंठवासी नामदेवांना टेंबूकर आणि वाजवत असताना वैकुंठवासी भावदासांना ढवळीकर, ही दोन नावं वारकरी संप्रदायामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्यासाठी. साधू थोर जाना साधू वारकरी संप्रदायामध्ये अण्णा आले की माणसं पटापट मागे सरकायची. आणि पुन्हा विशेष एवढा 8 ते 10 लाख समाज असेल ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये. पण वैकुंठवासी निवृत्तीदादा हांडे नंतर अध्यक्ष कुणाला करायचं तर त्यावेळेला बिनविरोध नाव निघालं होतं वैकुंठवासी भावदासांना ढवळीकरांचं. बिनविरोध मला वाटतं 5 का 10 वर्ष 12 वर्ष एकटो अण्णांनी त्या अध्यक्षपद बजावलं. सोपं आहे. इथं घरातली माणसं एकत्र बसवणं होत नाही.
तिथं काही कमी वाद असते, आपली तरी साधी असते, तिथं तर टाळावीच असते. पण ते सगळे हे आले तर त्यांना समजून घालणं, ते आले तर त्यांना समजून घालणं हा संप्रदाय टिकवणं. अण्णांनी जीवनामध्ये ते कार्य केले. वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. आणि ती परंपरा स्वतःपुरती ती मर्यादित ठेवली नाही, पुढं मुलांकडे, पुढं नातवांकडे. आणि तसा आजोबांच्या इस्टेटीचा मालक नातूच असतो. बाकीच्या नाही परमार्थिक म्हणायला लागले. आजोबांनाच नातू सांगत असतो, आजोबा काय तुमच्या इस्टेटीचा मालक नातू, म्हणजे तू नाही मग कोण? नातू. मी नातूच आहे. आजोबांच्या इस्टेटीचा मालक नातू असतो, पारमार्थिक म्हणतोय मी. ही जी परंपरा आहे माझ्या वडिलांची, निराशिला देवा तुझी चरण सेवा पांडुरंग, ही जी तुझी चरण सेवा आहे. आणि या फळ परंपरेचे एक वैशिष्ट्य आहे. आता काय खरं बोलायला काय हरकत आहे? वारकरी संप्रदायामध्ये किती मोठा महाराज असू द्या, किती मोठा महाराज, त्याचं पोरग महाराज होईल याच्यात गॅरंटी नाही. कीर्तन सुटल्यावर यादी देतो तुम्हाला, महाराष्ट्र गाजवला असेल पण पोरग महाराज होईल यात गॅरंटी. आळंदीत ठेवलं शिकलं नाही, पंढरपुरात ठेवलं शिकलं नाही, ऋषिकेशला पाठवलं तिकडं शिकलं नाही. पण या फळ परंपरेचं काय वैशिष्ट्य आहे कोणाच? ह्या फळ परंपरेमध्ये एक तरी परंपरा चालवणारा निघतो, एक तरी निघतो. आम्ही सकाळी ज्या वेळेला दुपारी ज्या वेळेला बसलो होतो सगळे महाराज मंडळी, ते देवदास महाराजाचं पोरग यांचा पोरगा ती मध्ये फिरत होते, हे इकडे दिला सांगा, इकडं गुलाबजामुन आणा, इकडं बनवून आणा. हे शिकवावं लागतच नाही. एक तरी व्यक्ती परंपरा चालवणारी निघते. ही पुण्य आमची नाही, ही पुण्य आमच्या पूर्वजांची. त्यांनी हेच वाढवण्यासाठी स्वतःचा जीव दिला. त्यांनी निश्चयच केलेला असतो. देह गेला तरी चालत, पण नियम बंद पडता कामा नाही. नाहीतर महाराष्ट्रातले लाखांनी समाज असणारे सत्य बंद पडले, लाखांनी. पण पंढरपुरातले एकाही मठातला सप्ता आणि एकाही मठातला नियम बंद पडला नाही, हे आमच्या पूर्वजांची पुण्य आहे. तशा अवस्थेमध्ये सेवा चालू ठेवल्याच ना. तसं आमच्या श्री देवदास महाराज असतील, रामदास महाराज असतील, यांनी सुद्धा वाढवी महत्व वडिलांची. मी आधीच म्हणतो सुरुवातच गुलाबजामुन पासून आहे. आणि माझा विश्वास आहे आता काल्यापर्यंत एकही पदार्थ डबल येणार नाही, तुम्ही येऊन बघा. आणि जे आले ते हलू नका आता कालाबाईपर्यंत. काय हलायचे एवढं
सकाळी नाश्ता आहे, दुपारी जेवण, घरी तरी भेटतं का एवढं टायमात? पण इथं मात्र कशाचीच कमतरता नाही. संगती पंगती देव असं वेगळे. म्हणून सप्ताह असू द्या, उत्सव असू द्या, तो निर्विघ्न पंढरपूर परंपरेतला नियम आहे की पहिल्या दिवसाचं कीर्तन एक तर भगवंताचं नामपर असावं, नाही तर समचरण दृष्टी, नाही तर स्वरूपाचं वर्णन करा. आपण हातामध्ये घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पहिल्यांदा वंदन कोणाला करावं, नाम कोणाचं घ्यावं. ज्ञानोबराय सांगतात तुम्ही एक काम करा, असं मंगलमय असणार गोड असणारा माझ्या विठोबाचं नाव आहे, त्याचं नाम तुम्ही तुझ्या मुखाला नाम येत नाही ना, म्हटले मग
मारा म्हणतो मारा, ते म्हणलं ते तर धंदाच पट्ट्या, मारा मारा मन मारा 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 माराचं रामा रामा केव्हा झालं हे त्यालाही कळलं नाही. उलटा मंत्र जपला, त्याचा उद्धार झाला. माझा साधा प्रश्न आहे आणि बोलत जा, काय अडचण आहे. रामा शब्दातला रा आणि मारा शब्दातला रा काय वेगळा आहे का? रामा शब्दातला मा आणि मारा शब्दातला मा वेगळा आहे. मग मारा म्हणता येते, रामा का म्हणता येते? त्याचं उत्तर आहे पुण्योदय झालेला नव्हता. तसं काही काही कीर्तनात बसतात पण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, गाडी वाजवत नाही, समजायचं पुण्योदय झालेला नाही. भगवंताचं नाम मुखाला येणं अवघड आहे. तसं तर दुर्लभतेमध्ये शास्त्रकारांनी अनेक दुर्लभ सांगितले, त्याच्यात नामस्मरण करणारा एक दुर्लभ आहे. संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सुकृत सकारा सप्त दुर्लभ आहे. आणि कुठं 3 दुर्लभ सांगितले. दुर्लभम त्रयमय वैद्य, देवानुग्रह हेतुक, मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संस्कार. देवाचं नाव मुखाला येणंच अवघड आहे. म्हणून तर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये या संत महात्म्यांनी ज्या अधिकाराची मंडळी असतील त्या त्या पद्धतीने त्यांना उपदेश केला. तुम्ही संतांकडे येऊ द्या, ब्रह्मचारी येऊ दे, आम्ही ब्रह्मचारी महाराज ब्रह्मचारी आहे. तर तुम्ही एक काम करा, काय ब्रह्मचारी ब्रह्मचार्यांना वयाच्या 25 पर्यंत ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे अभ्यास करायचा बरं का. रस्त्याने चाललं तरी बोल इकडं वाजलंच पाहिजे. जे बोल दिलाय ते खाली मांडी घालून बसलं की गुडघ्यावर वाजला पाहिजे. फक्त शाही गुडी द्यायची नाही आणि झोपलं की नाही दिलं म्हणजे अभ्यास करा. भोकावी अक्षरे ज्ञानेश्वरी गाथा श्रीमद भगवद्गीता याचं पाठांतर करा. गोकावी अक्षरे आम्ही संस्थेत असताना गुरुवारी वैद्य बाबा रोजचा नियम होता, 5 वेळा 2 अभंग पाठ करून यायचे. एखाद्याच्या वळ्या अभंग जर पाठ नाही झाले आणि बाबा काय असं वळीला नव्हते विचार अधून मधून कोणाला म्हणायचे तो म्हण रे, आणि त्याच्या जर पाठ नसेल खाली मान घालायचं. बाबाच्या लक्षात यायचे हे पाठ केलं नाही. बाबा तिथून उठायचे ना अशी भाई माग सारायचे आणि त्याच्यापर्यंत येईपर्यंत भाई माग सारले. जवळ आले की एक ना असे द्यायचे, ठेवून द्यायचे. वर्ग फक्त सुख करायचंच राहतो. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय नाही, मी बी खाल्ली ना राबवायचे. बाबाचं वाक्य असायचं म्हणजे नुसते आनंदित मधुकरी मागून काय धर्मशाळेत झोपा करतो, नुसतीच मधुकरी मागितली धर्मशाळेत जर झोपा काढली. ज्यांच्या घरी मधुकरी मागितली असेल त्यांच्या घरी पुढच्या जन्मात बैल होऊन फेडावं लागेल. तसं सत्यातलं सोबत तसंच आहे. नुसतंच पंक्तीला खाल्लं, हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही, पारायणाला नाही, तर ज्यांची पंगत होती त्यांच्या घरी बैल होऊन फेडावं लागेल. ब्रह्मचारी धर्म भोकावे अक्षरे. ब्रह्मचारी गेले संन्यासी आहे. संन्याशांना नमो नारायण नमो नारायण आम्हाला काहीतरी उपदेश करा. संन्यास तो त्याग संकल्पाचा तुम्ही जीवनामध्ये त्याग करा. कोणा वानप्रस्थाश्रमी आहे. वानप्रस्थाश्रमी म्हणजे 50 वयाच्या पुढची आणि 75च्या आतले इथे जेवढी मंडळी यांनी घरात असून नसल्यासारखं राहायचं. कशातरी डोकं घालायचं, हेच असं का केलं तेच तसं का केलं. काय करायचं
तर मी म्हणतो सध्या सगळ्यात जास्त लक्ष ह्याच लोकांचं आहे. 50च्या पुढचे 75च्या आतले वानप्रस्थ तरी संयोगी बी आसन नसल्यासारखं आहे. आणि मग संन्यास होतो त्या संकल्पाचं पुन्हा ग्रस्त आश्रमी आहे. प्रणाम महाराज आम्ही ग्रस्त आश्रमी. तुकोबराय म्हणतात तुम्ही ग्रस्त आश्रमी आहे ना, तुम्हाला लेकरं बाळ बायका पोरं घरदार गाडी माडी हे सगळं चालवावं लागतं. हे सगळं जर चालवायचं असं, मी म्हणतो गाडी घ्यायची असं काय लागतं? पैसे लागतात. माडी बांधायची असं काय लागतं? पैसे लागतात. तुकोबराय म्हटले पैसे सुख झाल्याशिवाय राहणार नाही. जाईल भवश्रम
सुख होईल दुःखाचे. जसं तुकोबाराय सांगतात तुमचं काम कारण राम म्हणा, तसं ज्ञानोबाराय सांगतात सकळ मंगळ निधी. ते बाकीचं पुन्हा बघू, पण श्री विठ्ठलाचे नाम आधी. राम राम स्मरा हरी बायको नाही घरात ऐकत आणि हे माऊलींची चूक काढतात. काय होतंय, विठ्ठल विठ्ठल गेले आणि श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणतात. तुकोबारायांकडे ह्याचं कडक उत्तर आहे. तुकोबाराय म्हणतात काय होतं असं नाही, काय होत नाही ते सांग. सगळं काय विठ्ठल मी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. म्हणून विठ्ठल श्री विठ्ठलाचे नाम आधी. पारमार्थिक मंडळी आपण तर परंपरेने सांगतोच विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण त्याचं महत्व आज कळालंय लोकांना. हे बीपी माणसाला वगैरे पाहिलं असेल तुम्ही, सध्या अटॅकची प्रमाण एवढे वाढली आहेत. आता बोलले नाही त्यांना अटॅक आला आणि गेले. हे केमिकल युक्त खाना असेल, सध्याची आपली वागण्याची पद्धत असेल, ह्याच्यामुळे शिरा चॉकअप होणं, ते रक्तवाहिन्या व्यवस्थित न राहणं, अटॅकने लोक मारण्याचं प्रमाण भरपूर वाढले. पण तुम्हाला सगळ्याला आपलं चॅलेंज आहे. आम्ही परमार्थ करणारे सांगतो असं नाही. एक माझ्याला पाहिलं असेल, आपल्याला अटॅक येऊ नये असं वाटत असेल तर सकाळी उठल्याबरोबर 10 ते 15 मिनिट विठ्ठल 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 म्हणून 10 ते 12 मिनिट लय होते. तुम्ही विठ्ठल म्हणताना छातीवर हात ठेवून बघा, विठ्ठल ते हृदय असं कंप पावते. म्हणजे ज्या काही शरीर चॉकअप असतील त्या रक्तवाहिनी व्यवस्थित चालत असतील. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात श्री विठ्ठलाचे नाम अवघे लाभ होती. सगळे लाभ आपल्या घरी येतात. म्हणून श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणून विठ्ठलाचं नाव घ्या.
अवघे नीर सुनीता विठोबाचं नाव घ्या. तुम्ही ऐकताय ना सगळे? आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी जागं व्हा. किती जप झालाय सांग ना, किती कोटी जप झालाय हे आता नाही कळायचं. कळू येईल अंत काय, प्राण काय, हे सगळे निराळे राहतात. राहती निराळी मांडा पुरे सकळ. म्हणून आज पंढरपूरला आपण आलो तर संकल्प करा बरं. संकल्प करा की झोपायच्या आधी मी रोज कमीत कमी म्हणतोय 21 माळा तरी जप करेल. जो तुम्हाला गुरुनी दिला असेल, जो तुम्हाला माळ घालताना दिला असेल तो मंत्र जप करा. रोज 21 माळा तरी जप करा. कारण काही साधना अशी ते केल्याने पुण्य होतं पण पाप जळत नाही. काही साधनाने पाप जळतं पण पुण्य होत नाही. पण नामसंकीर्तन हे साधन असे. नामसंकीर्तन साधन पैसोबे जळतील पावे एकदम महिन्याचे अहो जन्मांतरीची पाप जळतात. पर्वत जळतात. घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे. आणि पुण्य एवढं होतंय. पुण्याची गणना कोण करी. म्हणून भगवान श्री विठ्ठलाचे नाम आले. श्री विठ्ठलाचं नाम. विज्ञान किती पुढे जाऊ द्यावं, किती पुढे जाऊ. आमचे गुरुवारी महाराज नेहमी सांगत असतात विज्ञान किती जरी पुढे गेले तरी अध्यात्माच्या पुढे नाही. मी म्हणतो एवढं पुढे विज्ञान. लोक म्हणतात महाराज हे काय विठ्ठल विठ्ठल केल्याने होणार आहे. विज्ञान युग आहे. शुगर फॅक्टरी मध्ये इकडून ऊस टाकला की पोत्यात साखर पडते. पण मी म्हणलं ऊस घातल्यावरच पडते ना. एरण किंवा शेवरी घालून त्याच्यात पडते का? येड्या बाबडीचे एका जिकडे जाऊ ना तिकडची पडते का साखर. विज्ञान युगामध्ये शुगर फॅक्टरी तिकडनं जर ऊस घातला तर ती प्रक्रिया होऊन पलीकडे पोत्यात साखर पडते. त्याच्याही पेक्षा आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायचा कारखाना श्रेष्ठ आहे का. आणि इकडनं दुर्जन झाला पलीकडे सज्जनच बाहेर. हरिदास महाराजांना विचारा, रामदास महाराज किंवा रामेश्वर महाराजांना विचारा, जरांगी महाराजांना. आता यांची संस्था, यांच्याकडे विद्यार्थी शिकायला सगळे चांगले थोडेच येतात. आम्ही कुठे गेले की लोक म्हणतात महाराज एवढं पोरग घेऊन जा. म्हणलं कितवीत आहे? नाही शाळेत नाही. म्हणलं शेतातलं वगैरे का? ते तर अजिबात जमत नाही. मग दुकानातलं वगैरे काहीच करत नाही. म्हणजे जे घरच्या कोणत्याच कामाचं नाही ते आपल्या कामाचं. पण इकडे एकदा ते आला, पांडुरंगाचं दर्शन, ज्ञानोबारांचं दर्शन, इकडे सहवास लागला की ज्ञान होय अज्ञानास आयसावर या पिकेशी. अण्णांकडे काय सगळे पप्पा शिकायला चांगले थोडीच येत होते. काही दगडाच्या बुद्धीची. महिना थाप पडत नव्हती काय जणांच्या. महिना अण्णा म्हणायचे काय म्हशीचा पाय पडला मी टाकतो बोलायचे. विरोधातूनही बोलायचे. पण तसली सुद्धा इथे शिकून जायचे का ज्ञान होय अज्ञानास. अज्ञानाला ज्ञानी करण्याची ताकद आमच्या ज्ञानोबारांमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. विठ्ठला श्री विठ्ठलाचे नाम आहे. आपण त्या विठ्ठलाच्याच दरबारात.
पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना इथे 4-5 दिवस राहायला भेटते. साधं पुण्य आहे का? रोज चंद्रभागेचं स्नान, नगर प्रदक्षिणा, पांडुरंगाचं दर्शन. योगायोगाने सध्या गर्दी कमी आहे. आज रविवार होती मला, पण उद्यापासून का तुम्ही गर्दी कमी आहे. रोज पांडुरंगाचं दर्शन आणि चंद्रभागा काय वेळ लावून नाही. अवघ्या 10 मिनिटात चंद्रभागेत जातोय माणूस. माहित आहे थंडी म्हणून थोडं उशीर झालं, पण आपण एवढ्या लांबून इथं आलोय. चंद्रभाग स्नान विधितो हरिका इथला नियमच आहे. आणि नंतर अनेक दर्शन विठोबाचे ते झालं तर अण्णांच्या त्यांनी होते तोपर्यंत तर परमार्थ आपल्याकडून करून घेतला आणि गेल्यानंतर सुद्धा पुण्यतिथीच्या निमित्ताने इथं श्री संत निळमारांच्या गाथ्याचा पारायण असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, अन्नदान असेल. मी मग अशी बोलता बोलता राहिले. हे ज्यांना पंक्ती भेटल्या, नाश्त्याची भेटू द्या, दुपारची भेटू द्या, संध्याकाळची भेटू द्या, ज्यांना पंक्ती भेटल्या ते किती भाग्यवान आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? गावाकडचे 1000 लोक जीव घालायचे. 1000 ऐकताय? गावाकडचे 1000 लोक जीव घातल्यावरचे पुण्य ते संध्या करणारा एक ब्राह्मण जीव घातला की 1000 लोकांचं पुण्य भेटते. एकच ब्राह्मण जीव घातला, पण त्रिसंध्या करणारा पाहिजे. त्रिसंध्या करणारा एक ब्राह्मण जीव घातला की 1000 लोकांचं पुण्य भेटतं. पुढे आहे का? असे 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य भेटवायचंय. आमच्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये आदरणीय ढवळीकर अण्णांच्या पुण्यतिथीला आमचा एक वारकरी जीव घाला, 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं माझ्या पदार्थ गावटे सहस्र ब्राह्मण तृप्त केली अपूर्ण क्षेत्रीचा एक क्षेत्रावरचा एक वारकरी जीव घातला. म्हणून भाग्यवान आहे जी मंडळी. नुसते वारकरीच नाही, फडकरी सुद्धा वारकरी आहे, फडकरी आहे, गडकरी आहे, संस्थानिक आहेत. सर्वांना काय काय म्हणतील. गेल्या वर्षीच म्हणलो तू देवीदास महाराज की आम्हाला पंगत द्या. दिली नाही, काय करायचं? ज्याला जे घडतंय ते करायचं. पंगत नाही ना भेटली, पण तिला किती खर्च येतो तेवढं द्यायचं त्यांच्याजवळ. ते काय त्यांच्या बापांची कामाला लावणार आहे. आता इथं मठ आहे, इथे सगळे विद्यार्थी येतात. परमार्थ सुद्धा अर्थाशिवाय होत नाही. ज्याला जे घडतंय ते सहकार्य केलं पाहिजे. कोणाचे लाख रुपये देण्याची इच्छा आहे, पण ते जर 1000 रुपये देत असेल तर दान करण्यालाही आणि घेणाऱ्यालाही सुद्धा योग्यता लागते. दाते आम्ही मागत अशी धर्मनीती तरी बोललेली अशी यथानुशक्ती टाकेल त्याची. आता मी म्हणतो एक पंगत म्हणलं तरी 20-25 हजार रुपये लागतात. आजच्या सारखी पंगत म्हणली, चांगली पंगत घालायची म्हणली. पण काय काय गरीब असतील, एवढे कुठून आणायचे पैसे? आम्ही गरीब माणसं. तुमच्या इकडं एक दिवस जर शेतात कामाला गेलं, एक दिवस किती रोज आहे तुमच्या इकडं? 300 रुपये. मी म्हणतो 2 दिवस जाऊ दे ना पांडुरंगासाठी. नाही 500-600 रुपये देणगी दिली तर काय बिघडलं? वैकुंठवासी विठ्ठल बाबा बोले सांगायचे. ते म्हणायचे बुवा प्रपंचात तुम्ही पर्वता एवढं करा. पोरांसाठी, नातवांसाठी काय काय म्हणाले. ह्या पोराला इकडचा बंगला, त्या पोराला तिकडचा बंगला, ह्याला इकडचं 2 एकर, ह्याला इकडचं 3 एकर, सगळं नातवाचं नियोजन लावलंय. अशी काय काय माणसं. पण बुवा म्हणायचे तुम्ही परमार्थ पर्वता एवढं करा, त्याचं तिळभर पुण्य भेटणार. पोरासाठी केले तुम्ही, नातवासाठी केले, त्याचा पुण्याचा काय सांग? ते तुमचं कर्तव्य. ऐका पुढचं वाक्य. ते म्हणायचे तुम्ही प्रपंचात पर्वता एवढं करा, तिळभर पुण्य भेटणार नाही. परमार्थात तिळभर करा, त्याचं पर्वता एवढं पुण्य भेटल्याशिवाय राहणार. देवीदास महाराज असो, आदरणीय आमचे प्रकाश महाराज असो, आदरणीय रामदास बाबा असो, यांच्या मनाची ही देणगी आमची कार्यक्रमात लावा कुठे नाही तर उगत तिळाचा एक डबा आणायचा, मनाच्या कार्याच्या बंदीत टाका, दान करा. हेच बरोबर येणार, नाही तर दुसरं काय बरोबर येणार?
आणि पंढरपूर सारखं क्षेत्र आहे, चंद्रभागेसारखं तीर्थ आहे, अशी साधक विद्यार्थी सगळी महाराज मंडळी इथे येते. सर्वाभूती द्या, ह्याच्यासारखं दुसरं काय पण नाही. म्हणून अशा सोहळ्याला सहकार्य केलं पाहिजे. वैकुंठवासी परम पूजनीय पांडुरंग बाबा वैद्य माळशिरसला मुक्काम होता पालखी सोहळ्याचा आणि गुरुवारी वैद्य बाबा गेले. मला आठवत आहे त्यावेळेला गुरुवारी पुरेकर बाबा म्हटले होते की आज महाराष्ट्रातला मृदंग रडत असत, महाराष्ट्रात की गुरुवारी बाबा गेले होते. ते म्हटले आनंदी इथून पुढे केव्हाही मृदंग वाजू दे, केव्हाही गुरुवारी वैद्य बाबांचं नाव घेतलं जाईल. तसं पंढरपुरात केव्हाही मृदंग वाजू द्या, गुरुवारी ढवळी किती विद्यार्थी तयार, परोपकारमय सगळं जीवन घातलं. काही काही मंडळी असे त्यांच्याकडे पाहिलं की दर्शन घ्यावं वाटायचं. त्यात अन्न असं लावायचे, मुद्रा लावायचे, वारकरी सांप्रदायिक व्यक्तिमत्व. आता आमचा गंध हांडे महाराज म्हणायचे दुर्बिणीने बघावं लागतं, दुर्बिणी किती बारीक लावलंय. म्हणून अशा सप्ताहाला सहकार्य केलं पाहिजे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बघा ना तुम्ही, टाळगरी पहा, साऊंड सर्व्हिस पहा, हे सगळं श्रोते वर्ग पहा, आणि हे आता कमी नाही, हे वाढतच जाणार. आता तिकडून त्या मठातून म्हणजे तिथं तर जागा कमीच आहे, तिथून इथं आणलंय, अजून हळूहळू हे इथून वाढवत जातो काय प्रश्न, कारण वाढत जाणार आहे. सुख घडोघडी वाढू लागेल, हे परमार्थातलं सुख आहे. म्हणून आजच्या कीर्तनात संकल्प करा की मी कमीत कमी 21 माळा तरी जप करेन, श्री विठ्ठलाचे नाम आहे. तरी लोक ऐकत नाही. शेवटी ज्ञानोबाने म्हटल्या मनानं
त्याला वळण लागावं लागतं, त्याची गोडी लागावी लागते. पण सकळ मंगळ म्हणता तुम्ही. काय काही गोष्टी पवित्र आहे पण गोड नाही, काही गोड आहे पवित्र नाही. गाईचं गोमूत्र पवित्र आहे पण गोड आहे त्या वाटतं का तांब्यावर? का पवित्र आहे पण गोड नाही. काही गोड आहे पण पवित्र नाही. आमचे गुरुजी म्हणायचे वेश्येनं केलेला व्यवसाय, वेश्येनं जर केलेला स्वयंपाक असला, स्वयंपाक तो पवित्र आहे का? खायला गोड लागलं पण पवित्र नाही. पण भगवंताचं नाव पवित्रही आहे. पवित्रानं पवित्र मी मंगलानांचे मंगल, मंगलही आहे, सकळ मंगल मिळे आणि पवित्रही आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. भगवंताचं रूपही गोड आहे आणि नामही गोड आहे. पहा तुम्ही, म्हणजे मंदिर आषाढी वारीच्या अगोदर मंदिरातलं काम सुरू होतं, अजूनही चालूच आहे. 1-1.5 महिना दर्शन लांबून सुरू केलं तरी बारी गोपाळ पूर्णच होती. ते कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा चालायची. वाटलं होतं लांबून दर्शन म्हणल्यावर बारी कमी होईल तरी गोपाळपूरच. त्यांना काय कळणार आहे पांडुरंगाचं मुखदर्शन घेतल्यावर बी काय पाहता येईल? काय महिमा वर्म आता सांगणे किती ब्रह्महत्या मुख पाहताच. भगवंताचं रूप हे अलौकिक आहे, तुमचं आमचं रूप हे लौकिक आहे. गेल्या वर्षी आपण जसे दिसत होतो तसे आता दिसतो का? आता फोटो काढला माझा रामेश्वर, आता जसा दिसतो तसा पुढच्या वर्षी दिसत बदल होतो. आपलं लौकिक पण हे कळत नसलं. ज्यांचे ज्यांचे लग्न झाले त्यांनी लग्न झाले घरी गेल्यानंतर लग्नाचा अल्बम काढा. अल्बम ते वर ठेवलेला असेल थोडीनं मागलेला तेवढा काढा. एका हातात अल्बम राहू द्या आणि एका हातात आरसा राहू द्या. अल्बम मध्ये बघायचं म्हणायचं कसा होता आणि आरशात बघून म्हणायचं कसा झाला. आपलं लौकिक लहान पोरग असतं का आईने नाव घातलेलं, गन पावडर केलेलं, ते चिंटूवर बांधलेला, पिवळाचा बाग घातलेला, पायात पैंजण, काळा टिपका गालावर दिलेला, ते पोरग जर गल्लीतून निघालं, घरातले जाऊ द्या गल्लीतले सुद्धा आवाज द्या, पिंट्या 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 इकडे. काय त्याला जवळ घेतात, उचलून घेतात. काय बाबा काय नाही, एक पप्पी दे म्हणतात का नाही? मी म्हणतो तेच पिंट्या. आधीच कळले वाटत तोच पिंट्याचा 87चा झाला. 88 वयाचा कमरेतून वागला, हातात काठी, मांडल्यातलं कापले, गळ्यात चष्मा, एकेकाची कांडी तुटलेली, तिकडे सुतळी गुंडाळलेली. असे म्हातारे बाबा जर घरातून निघाले, गल्लीतला जाऊ द्या, घरातलं तरी कुणी म्हणतं आजोबा काय नेहमी घाईतच असतात. मग काय झालं? काय नाही, इकडे एक पप्पी द्या. कुठली पप्पी? त्या म्हाताऱ्याकडे कोणी मी पाहत नाही. मी तर म्हणतो तिला तर तोच आहे ना की ज्याला गल्लीतली लोक उचलून घेत. आता का नाही, आपलं लौकिक आहे. आपले आजोबा दर्शनाला जात होते तरी देव तसाच दिसत, वरी जात होते तरी तसा, आपण जातो तरी तसा, पोरं नातवंड जातील तरी त्याच्या रूपामध्ये फरक आहे. त्याचं रूपही गोड आहे, त्याचं नामही गोड आहे. म्हणून म्हणकारे ज्याला श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आपण महाराज तुमचं कीर्तन ऐकलं वाटतंय आता की आता महिन्याची वारी करावी, आदरणीय देवदास महाराजांकडून गळ्यात माळ घालावी, वारकरी संप्रदायाचं पायी व्हावं. पण आमच्यासारखे पापी आम्हीच आहे. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, अरे किती पापी असू द्या, पतितांनाही पावन करण्याची क्षमता श्री विठ्ठलाच्या नावाने. पतित पावन साचे
विठ्ठलाचे नाम वाचे। अहिल्या जैसे पति तुका उद्धार किया, इसलिए भगवान को पतित पावन कहते हैं। पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे। बाबरत महादेव साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे। मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे। ज्ञानेश्वर